अशी प्रेम करताना मला सोडून चालली घरी. ओ सॉरी घ्या मग बघ कशी बायको नवऱ्यातला आले और आपका लाड भी करते जर या दुकानात याला आखलून देतो आता. तर मित्रांनो या पॅंग्विन दाय मारे त्या देख जसा काय येल कुल्ल्या उपटी काढल्या का काय कसे वाटतात व्हिडिओ. जाम मस्त असंच बघत राहा. चल हिला जरा आखलून येतो घरी. चल जा निघ घरी निघ घरी असं बोलताय ना. मित्रांनो मी ताईला बोललो चांगली नाही बिर्याणी. त्यांच्या बघ कशा बाता. नको. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हमरा नौरोबा यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो आज मी जाणार आहे घरी माझा, कारण की माझे पप्पा 1 महिन्यानंतर पंजाबवरून येत आहे. आणि आई पण म्हणजे मी घरी जाणार आहे म्हणून आई पण पातरवाडी बनवून देते मला. मी पण आता घरचे जे पण काम आहे सगळं ते करून घेते. भाकरी पण बनवायचं आहे मला सगळ्यांसाठी. आणि आमचं कसं प्रेमाचं भांडण होतच राहतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. असं नाही आहे भांडण की घर सोडून जावा असं तसं. ते कसं प्रेमाचं भांडण असतं. लोक म्हणजे तुम्ही सगळे मेसेज करत होते की तुम्ही का भांडतात, तुम्हाला बघून आम्ही पण बायकोसोबत प्रेम करतो, भांडणं बंद केली असं तसं. आता तुम्हीच भांडणार तर कसं होईल. तर काय असं नाही आहे भांडण आमची, ते आमचं प्रेमाचं भांडण होतं थोडं तुम्ही बघितलं असेल. तर चला सकाळी आता मी पण माझे कामं फटाफट आवरून घेते. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि मित्रांनो आज सिमी पण चालले घरी, कारण तिचा पप्पा येणार आहे 1 महिन्यानंतर. आणि हे बघा काय आहे, पुदिना, पालक, कढीपत्ता. आणि आई तिच्यासाठी काय बनवणार आहे तुम्ही बघून सांगा. चला पातरवाडी जे हे आळाची पानाची पातरवाडी बनते. काय पातरवाडी आलू वडी उसको तल के खाते हैं. काय बोलते उसको पातरवाडी. तर चला आई तिच्यासाठी पातरवाडी बनवते. ताई आहे ती पण इकडे आळाची पानं जे कापले ते साफसफाई करत होती. आणि मित्रांनो मी पण चाललोय शेतावरती. आमचा भात झोडलाय ना, ते पेंडे न्यायला आलेत. जे ज्यांची गाय बैल आहेत म्हैस आहेत ते लोक येतात पेंडे घ्यायला. तर आई बाबा तिकडेच गेलेत, तर मी पण जातोय गाडीमध्ये पेंडे भरायला. तर मित्रांनो तुम्ही आमचा रस्ता बघू शकता, मस्त सावली आणि ऊन. आणि मित्रांनो जसं मी गेलो तसं गाडीमध्ये पेंडे भरायला सुरुवात केली होती. आणि मग काय सगळे पेंडे भरून झाले होते आणि माझी मज्जाच. मग मला काय कामच राहिले नाही. आणि हे बाकीचे पेंडे होते ते नेक्स्ट टाइम नेणार होते. मग त्यावर आई जे पेंडे राहिलेले ते जमा करत होते. आणि काका आहेत ते मस्त पेंडे सगळे बांधून घेत होते, कारण कसं गाडी जाताना पडायला नको. आणि मग मस्तपैकी गाडी तिथून निघून गेली. आता चला मित्रांनो आता आम्ही पण चाललोय घरी, कारण आई आहे ती पण जाणार आहे नेरळला, कारण माझी मोठी आई आजारी आहे ना, ती हॉस्पिटलमध्ये तिला बघायला. आणि फाट्या घेतल्यात जरा चुलीला पेटवायला. तर आता आम्ही पण जातो घरी. बघू कसं काय सिमीची ते पातवडी काय बोलत होते ते झालंय की नाही ते बघू. मग सिमी पण घरी घेऊन जाईल त्यांच्या फॅमिलीला. आणि मित्रांनो आई आणि मी पण फटाफट घरी पोचलो आणि पातवडी झालेत की नाही हे बघा मस्तपैकी बघू झाला का काय. हे बघा मित्रांनो मस्त सिमी घरी घेऊन जायला आईने बनवले सिमीला घरी नेण्यासाठी, त्यांच्या मम्मीला पप्पांना वगैरे खायला. आणि इकडे आता ताई येते पाणी वगैरे पेटवते, पाणी गरम करते आंघोळीसाठी. आणि सिमी येते पण मोठ्या आईला हॉस्पिटलला भाकरी घेऊन जाण्यासाठी भाकरी बनवते. हे बघा मग आता मी भाकरी करते सगळ्यांसाठी. आणि मोठी आई पण तुमची नानी ना, म्हणजे ती पण हॉस्पिटल मध्ये आहे ना, मग तुम्ही घेऊन जावा. आई घेऊन जाणार आहे. आई घेऊन जाणार तर ती पीठ आहे आता ते काय बोलतात त्याला, छानरी आहे. ते मराठीत मला पण माहिती नाही काय. आणि आता माली सोडून जाईल घरी. तुम्ही माझ्याशी प्रेम करताना मला सोडून चालली घरी. मला सोडून चालली घरी.
वय जा वय वय मला तरी एंड आहे मजा येईल पहिले घरी पाठी दिलं तू मेरा बादशाह रे. चल लेट होतंय काम करणार आई डायरेक्ट तुझं आता वनवी करील अशी ते काशी आणि गाड गाड मारेल तुझं. तर मित्रांनो ती पण जोपर्यंत पीठ हे करून घेते छानून घेतलाय मग त्याच्यानंतर जाईल मग ती पण भाकरी बनवेल. आणि आई तेवढ्यात आळूच्या पाण्याचे पातवड घेऊन आली आणि सिम्मीला नावच सांगता येत नव्हता. काय सिम्मी काय बोलतात मित्रांनो पातरवाडी येते. आई जाते मोठ्या आईला घेऊन आणि भाकरी घेऊन जाणं कॅन्सल झालंय कारण उशीर झाले थोडं बनवायला त्याच्यामुळं. मग आई सिमी काय पातरवाडी घेऊन चालले. काय पातरवाडी कमेंट मध्ये सांगत येईल काय सांगता आपल्या त्याला आळाच्या पानाचं जे बनवतात त्याला काय म्हणता काय बोलले पातरवाडी. चला मी पण फटाफट फ्रेश होऊन घेतो तुला कमेंट मध्ये सांगतील काय बोलतात ते. मित्रांनो मी आईला घेऊन चालू हिला अजून काय टाकायचे भातात भाजीत काय माहिती नाही आई शिकवते. वाटलं तसंच ना जसं भाजी करतात तसं हा बनाय तसाच. आईची निंजा टेक्निक चहा प्यायची घाई गडबडी म्हणून डायरेक्ट खतम. तर चला मित्रांनो आईला पण मी नेरळला जिथे माझी मोठी आई हॉस्पिटलमध्ये आहे तिथे जाऊन सोडून येतो आणि मग सिम्मीला पण स्टेशनला सोडायचे. डोकला तुझ्या नाका उपटी मारायला लागतील. मित्रांनो आम्ही पोचलोय नेरळ मध्ये नाही हॉस्पिटलचं नावच माहिती नाही तर आई बघा कशी बोलत होती. काय आहे हॉस्पिटलचं नाव काय काय सांग ना बुबीरा हॉस्पिटल. मित्रांनो मलाच नाव माहिती नाही काय ते मी तुम्हाला दाखवतो नक्की हॉस्पिटलचं नाव कुठले ते बुबेरे हॉस्पिटल. आईला नावच येत नव्हतं. हे बघा मित्रांनो आम्हाला उशीर झाला थोडा आणि ते गेले निघून हॉस्पिटलमधनं तर आता तिकडंच जातो वरच्या बस स्टँडला ऑटो स्टँडला. मोठे आई भेटले हे बघा इकडे आले बरे ना आणि मग टाबा. तर मित्रांनो पेंडा भरता भरता लेट झाला तर आई इकडे मेडिकल मध्ये आले औषधं घ्यायला. तर आता आईला इथे सोडतो ना सिम्मीला पण घरी सोडायचे ना मग त्याच्यामुळे मला लवकर जावं लागेल. मित्रांनो आईला सोडलं मी आणि गिरणीमध्ये आलो. इथे गिरण आहे माझ्या मित्रांना प्रॅक्टिस करायची होती फ्लिपची आणि दादरला जायला लय लांब पडतं आम्हाला. मग हे पूर्ण असं जंगल टाईप एरिया आहे तर आम्ही इथंच प्रॅक्टिस करायचो जे माझे फ्लिपचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. ही बघा मित्रांनो अशी जागा होती पहिले एकदम प्रॅक्टिस करण्यासारखी पण आता खूप हिरवी झाडी झाली आहेत. पण आम्ही परत इथे प्रॅक्टिस चालू करणार आहेत सगळे पोरं. तर तुम्ही जे व्हिडिओ बघितले असतील ना ते मी मित्रांनो इथेच प्रॅक्टिस करायचो. तर आज काय करणार आम्ही घरातनं विळे कोयते सगळे घेऊन येणार पण ते नाही दाखवणार ब्लॉगमध्ये कारण ब्लॉग लय मोठं होईल. तर ते नेक्स्ट टाइमला तुम्हाला आम्ही इथलं सगळं दाखवू. तर हे पूर्ण साफसफाई करणार आज आणि मग आम्ही इथंच प्रॅक्टिस करणार म्हणजे दादरला जायला एवढ्या लांब 1.5-2 घंट्यांनी परत रात्री 12-1 वाजता येण्यापेक्षा नेरळमध्येच प्रॅक्टिस करणार मित्रांनो मस्त मजा येईल. तर चला आता मी पण जातो घरी. तर मित्रांनो आम्ही पोचलोय घरी आणि पिशवीत ठेवायला जागा नव्हता मग बेपर असे दुकानासाठी खांद्यावर घालून आणलेत आणि बायकोसाठी ढोकला आणलाय. ढोकला तिला ढोकला खायचा होता आणि आता तिला पण घरी सोडायचे मित्रांनो. जरा वाईट वाटतंय कसं आता सुना लगेगा घर में फिर. बेपर नाही तुझ्यासाठी ढोकला थैंक यू सो मच. पापा का फोन आ रहा है मुझे. हेलो हाँ जी आ गया हूँ घर पे. और तेरी चलो मैं भी निकल ही रही हूँ. कितने बजे तक? हाँ जी अभी मेरे को ट्रेन है. अच्छा मैंने भी आज रात को निकलना है ना. हाँ जी मैं आ रही हूँ ना. खाना भी ले लिया है मैंने. मैं कंबल भी ले आया. थैंक यू पापा. आ रही हूँ मैं निकल रही हूँ 5 मिनट में. हाँ मैं भाकरी ला रही हूँ आपके लिए और भाजी. हाँ ठीक है ले आ. ओके ला रही है. हाँ जी दोनों भी. रोटी कौन सी है? भाकरी चावल की. हाँ चल ले आ. ओके जी ओके. आ रही. सासऱ्यासाठी भाकरी. तिचे पप्पा 1 महिन्याने घरी येतात मी ती पण चालले भेटायला कारण का परत संध्याकाळी त्यांना ट्रेन आहे म्हणून ते परत जाणार आहेत. तर मग आता काय करतो मित्रांनो मला माहितच असेल आता
निरंकारी सत्संग समागम आलेला. मग आता जस्ट संपलंय ते, म्हणून पप्पा 1 महिना अगोदर तिकडे जातो, म्हणजे पप्पाचं तिकडे इंटरव्ह्यू वगैरे सगळं असतं. तर ते युट्यूब वरती येणार आहे, मी तुम्हाला दाखवणार. हा, त्यांची लिंक आम्ही स्टोरीला ठेवणार. आता ढोकला खायचा की घेऊन जा? मी आता पार्सल डायरेक्ट पार्सल. आणि मला ओ सॉरी घ्या मग. बघ कशी बायको नवऱ्यातला जर या दुकानात याला आखलूनच देतो. आता घरात मित्रांनो थांबा 2 मिनिटं थांबा. तर मित्रांनो ढोकला आणलाय तो खाऊन घेतो. आई नाही खात बोलते, तर हिने नसतं दिला ना, याच्या उपट्या घालल्या असते याच्या. तू नीट खाऊन जायचं आहे ना घरी. मला कसं तुम्ही करताय? येलं मला कसं करतात तुम्ही? मित्रांनो घरी फटाफट आखलून दे तू. हे जेली का मजाच मजा आहे घरी. मग तुम्हाला सगळा दाखी न करता धमाल करतो त्या. पटकन खाणे नीट चल, नीट पटकन खाऊ. तर चला मित्रांनो, सिमीला पण घरी सोडतोय. आय मिस यू. आय लव्ह यू. मित्रांनो आता मजा करणार की नाही काय माहिती घरी, ते तर नंतर. पण ही चालले बडबडी आणि मग घरी पण कंटाळा येईल जरा. पण तिला देतो पहिले हाकलून. ट्रेन पण आहे तिला लगेच. तर काय तुला काय बोलायचं? मी ना खरंच म्हणजे मला असं नाही वाटतं की मी तुमच्याशी लांब जाते, पण एक पप्पा आले त्यांची खुशी आहे मला, नाही का. पण मी तुम्हाला खूप आठवण करणार. पण तुम्ही माझा मेसेजचा रिप्लाय नाही दिला ना. चला मित्रांनो, ही आमची नो पंगा आहे रप अँड रप. तर त्याच्यावर आता हे झालं फराफर सोडी तो फराऱ्यावर बसून जसा का. आणि त्याला आता 1:43ची ट्रेन आहे. रपारप घरी सोडी तू. बघू तुम्ही आज एकटा कसं राहतात मला सोडून. नको येल दाखयला आधी परत रिटर्न यायची एकदाची. जाते जाऊ दे दिलं घरी, पण लोकाल वाटेल तू रागा नानं चालली. नाही हा, आमचं सगळं आमचं त्या प्रेमाची भांगड होती. काय काय राहिला? पातरवाडी. तुझ्या मायला तुझ्या नशीब आयन चांगला मित्रा हो. पातरवाडी ती पातरवाडी सांगते. त्याला कमेंट करून सांगा. आळाच्या पानाचं जे आपण पातवाड बनवतो त्याला काय सांगता ते. आणि ते बघ आयन आता नशीब त्याला चांगलाय ना, तर ते पातवड सगळं राहील असतं घरातून. बरं झालं आईने आठवण दिला पातरवाडी घ्या. ते हे पातवाड राहिला तसं आई भरून देते. आता माझ सासऱ्याला काय खावायला असता? फक्त भाकरी खावायला असत्या काय? भाजी घेतली ना. भाजी मग पातवड ने ना त्यांना काय. सासू आणि सासऱ्याला सांग प्रणाम, धन्यरंकारजी. आणि एक खाऊन घ्या. आईन दिलाय बनवून ते. जा तिकडून जाणार निसते आळशी आकलून देतो याला घरातून. काय कामाची कमळी आहे मी. काय आहे कामाची कमळी? कामाची कमळी आहे शिकली ती. तर घे पटापट चल, ट्रेन आहे. माकडी नुसता सगळी सुरून चालली आहे. हा तर मित्रांनो या पॅंग्विन दाय मारे त्या दे काय जसा काय येल कुल्ल्या उपटी घालल्या का काय हा घरात. तर चला मित्रांनो, हिने भाकरी बनायला सगळं आणि भाजी घरी चालली म्हणून गडीन तिखट भाजी बनवून चालली. आणि मला खरंच माहित नव्हतं एवढं. आता आई येईल भांडल ना. नाही भांडण ना, आईला आवडतं तिखट. तिखट ना मग यांची दे तू जाईल ना घरी. मग इकडे आल्यावर भांगड लावून दे तू ना. काही नाही मुद्दाम तिखट केलीत मला वाटल सांग. मग आल्यावर ये ना इकडे यांची भांगड होईल. मग तुम्हाला देना चाहते क्या? चल येल सोडून पहिला एकदाचा. आणि मित्रांनो इथे युट्यूबची फॅमिली भेटली होती, कारण त्या आमच्या नेहमी व्हिडिओ बघत असतात आणि त्यांना खूप मजा येते व्हिडिओ बघून. कसे वाटतात व्हिडिओ? जाम मस्त. असंच बघत राहा. चला हिला जरा आकलून येतो घरी. चला मित्रांनो, आता सिमीला सोडायला आलो स्टेशनला. कसं घाई आईला जसा घरी ड्रॉप केला तसा हिला लगेच आता देतो घरी आकलून. आणि मी पण जातो घरी. बघू कसं काय मित्रांनो आज दिवसभरात काय होतं हिला सोडल्यानंतर ते तुम्हाला मी दाखवतो. मला तुम्ही मिस नाही करणार ना? हा बरोबर बोलली तू. ओळखलं तू मिस करी तू.
तर ठाणे ट्रेन आहे मित्रांनो, तिला किती 143ची आणि ट्रेन पण आलेली आहे. ट्रेन पण माझं म्हणजे सपोर्ट करते. आज बघ कशी टायमावरती आले. ट्रेन पण बोलते पर्यंत आला पाहिजे मला सोड. ट्रेन पण बोलते बघ सोडून देईला घरी लवकर. तर चला मित्रांनो, तिची ट्रेन पण आले. चल जा, निघ घरी, निघ घरी. असं बोलताय ना. टाटा. मित्रांनो, माझी गाडी खराब झाली. आपला भाऊ गाडी बनवतोय. हे दोघं भावांचे भांडणं चालू आहेत नुसती. आमची नो पंगाचा जरा रिपेअरिंग चालू आहे, तिचं ऑपरेशन झालेलं आहे. राहील बाय. मित्रांनो, ज्यांना पण यायचंय ना गॅरेजला गाडी दुरुस्त करायला, हे दिव्यदीप हॉटेल आहे इथं. त्याच्या बाजूलाच आपल्या भावाचा गॅरेज आहे. बॅनर दाखवतो. हे बघ, ज्यांच्या पण गाडीला काय प्रॉब्लेम झाला मित्रांनो, ते घरी येऊन रिपेअर करतात. या नंबर वरती बिंदास कॉल करा. राहील भाई, किधर आहे ऍड्रेस बता. टीवाले होटल आपला. हा भाई, नंबर दिलाय त्यावरती फटाफट कॉल करा. ज्यांची पण गाडी घरात बसून खराब झालेली असेल, आपले भाई घरी येऊन रिपेअरिंग करतील. आणि आपलं नाव घ्या म्हणजे तुम्हाला थोडं डिस्काउंट पण भेटेल. तर चला आता घरी जाऊन बघू कसं काय. ते बायकोला सोडलंय तिच्या माहेरी आणि आता मी पण जातो घरी. आणि मित्रांनो, मी पण घरी पोचलो होतो. आई आळाचे पानं लावण्यासाठी जुगाड करत होती, पण विचार केला घरी काय करू. तर मित्रांनो, मी पण फ्रेश व्हायला जात होतो. तेवढ्यात ताईने मला बिर्याणी आणून दिली. सिम्मी बिर्याणी खातोय बघ घरी. तर चला मित्रांनो, मस्त आहे मस्त आहे. माझ्या छोट्या ताईने आणि मोठ्या ताईने बिर्याणी बनवले, म्हणजे आता बाहेर खाणं बंद करायला लागेल. थँक्यू सो मच, थँक्यू. या. तर मित्रांनो, अजून एक दुसरी ताई आहे, तिला पण बोलायला ऐकायला येत नाही, माहिती आहे ना. आणि तिने पण बनवले, ती पण गॅस वगैरे पुसते. या, थँक्यू थँक्यू. अरे तिच्या आईले नाही झाड करते. मित्रांनो, मी ताईला बोललो चांगली नाही बिर्याणी, त्यांच्या बघ कशा बाता. हे नको नको, हे गंडायला त्याला लय भारी आहे मित्रांनो. मी चला मित्रांनो, बिर्याणी खाऊन घेऊ आता. आणि एक सिम्मीना आहे, तर तिला पण मिस करतोय, कारण तिने पण खाल्ली असती. घरीच बनवले तांदळाची आणि एक चिकन आणलेलं त्याची. तर आता मस्त बिर्याणी खातो. आणि सिम्मीना आहे आता थोड्या दिवस तर थोडा बोरिंग वाटेल, कारण ती बडबडी असली की मजा येते जरा. तर चला बिर्याणी खाऊन घेतो आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. कसा वाटला ते नक्की सांगा. जे पण आपल्या चॅनलवरती नवीन असणार त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील मित्रांनो. चला टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.